उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म. नमस्कार, मी एक होम बेकर्स आहे. 4-5 केक दिवसाला सहज करणारी मी तब्येतीचा इश्यू असल्यामुळे मधल्या काही काळामध्ये केक बंद होते. आता मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. पहा जमतात का मला डिझाईन. या केकचं वजन, या केकची किंमत मी इथे सांगितली आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 400 ग्रॅम चॉकलेट्स प्रेमिक्स घेऊन मी हा केक बेक करून घेतला आहे. आता याचं वरची जी थोडीशी पातळ लेअर काढून बाजूला ठेवून दिली आहे, ती नाही घ्यायची आपल्याला. आणि मग मी याच्या 4 लेअर करून घेतल्यात. 4 एकसारख्या लेअर केल्यात. पहा मस्त केक छान अगदी मऊ सॉफ्ट असा तयार झाला आहे. ही जी आपण ऑर्डर केली आहे हे माझे नेहमीचेच रेग्युलर कस्टमर आहेत. यांच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या बड्डेचे केक आपल्या घरूनच जातात. आता याच्या 4 लेअर कट करून झाल्यात आणि क्रीमही मी फेटून घेतले. त्यातलं आपल्याला 4 लेअरसाठी जेवढं क्रीम लागणार आहे ते मी घेतले आणि त्याच्यामध्ये चॉकलेट गनाश घालून घेते आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. पॅचुलाला पण जी लागलेली क्रीम आहे तीही मी आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे. चॉकलेट केकमध्ये चॉकलेट भरपूर घातलं की केक चवीला अगदी छान होतो आणि सगळ्यांनाच आवडतो. आता ही क्रीम व्यवस्थित मिक्स करून झाली आहे. केकचा जो बेस आहे त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची. याच्यावर एक लेअर ठेवून घेतली आहे आणि चॉकलेट सिरप तयार करून घेतले. ह्याच्याने आपण सगळा केक सोक करून घेऊया. केक अगदी व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे म्हणजे केक छान सॉफ्ट तयार होतो. आता त्याच्यावर थोडी क्रीम घातली आहे आणि ती क्रीम व्यवस्थित मी पसरून घेते आहे. याच्यावर आपल्याला ही जी लेअर करतो आहे क्रीमची ती छोटीशीच करायची. एक्स्ट्राची क्रीम काढून घेतली आहे आणि याच्यावर मी आता हे चॉकलेट गनाश घालून घेते आहे. साधारण 3 चमचे घातले. ते व्यवस्थित सुरीने स्प्रेड करून घेते आणि मग त्याच्यावर चॉको चिप्स घालते आहे. या सगळ्या याच पद्धतीने केकच्या आपण 3ही लेअर करून घ्यायच्यात आणि मग शेवटची लेअर जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला क्रम कोट करून घ्यायचं आहे. क्रम कोट करून घेतल्यामुळे काय होतं, केकचे बारीक बारीक जे कण असतात ते आपण जेव्हा डिझाईन तयार करू तेव्हा त्याच्यामध्ये येत नाहीत. सगळा केक अगदी व्यवस्थित सेट होतो. छान केक बसला जातो, एकत्र बांधला जातो. म्हणजे त्याचे छोटे छोटे कण अजिबात बाहेर पडत नाहीत आणि आपलं केकचं डिझाईन खराब होत नाही. हे पहा याप्रमाणे हा सगळा केक आपण करून घेतला आहे आणि याला छान क्रम कोटरही करून घेतलं आहे. आता याच्यावर एक अर्धा पाऊण तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे म्हणजे क्रीम छान सेट झालं आहे. आणि आता याला पांढऱ्या व्हाईट क्रीमने मी पूर्ण कवर करून घेते आहे. ही लेअरही आपल्याला अगदी पातळ करायची आहे. जास्तीचं जे क्रीम आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. असं स्क्रॅपरनी ते काढून घ्यायचं आहे आणि याला ब्ल्यू कलरची क्रीमनी आता याला मी फुलं काढून घेते आहे. कारण माझ्याकडे ब्ल्यू कलरची डॉल आहे म्हणून मी ब्ल्यू कलरचं क्रीम केलं आहे आणि फुलं करते आहे तयार. ही फुलं करण्यासाठी मी नूरचं N2 हे नोझल वापरलं आहे. याच्यामुळे मस्त ही छान अशी फुलं तयार होतात. पूर्ण केकवर आधी मी फुलं तयार करून घेतली आहेत आणि मग साईडनी त्याचा फ्रॉकचा घेर आपल्याला दाखवायचा आहे त्याप्रमाणे ही फुलं करून घेते आहे. सगळी फुलं करून झाली. ते डॉल पण व्यवस्थित ठेवून बघितली आहे की तिचा फ्रॉक छान आला आहे का तो. आणि मग याच्यावर इडेबल जे मोती मिळतात ते मी लावून घेते आहे. त्याच्यामुळे ह्याचा मस्त आणखीन लूक छान वाटेल. हे पाय सगळे असे लावून झालेत आणि मस्त हे केकचं डिझाईन तयार झालं आहे. अगदी साधं सोपं हे डिझाईन आहे. आणि फॉन्डंटचं नेम कटर्स जे येतं लेटर्स कटर त्याने मी हे नाव कट करून घेतले आणि तेही केकवर लावून घेतलं आहे. छान अगदी साधं सोपं हे डिझाईन आहे. या केकचं वजन 1.25 किलो आहे आणि मी याची किंमत 1000 रुपये घेतली आहे. धन्यवाद.